नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यातर्फे जे काही आपले कर्मचारी किंवा अधिकारी हे सर्व येणार आहेत त्यांच्या वेतनाबद्दलचा एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। नेमकी शासन निर्णय जी.आर हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की 2024 ते 25 हे जे काही आर्थिक वर्ष आहे या वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत येणारे जे काही अधिकारी कर्मचारी असणार आहेत म्हणजे की त्यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर सर्व जे काही अधिकारी वर्ग जे काही असणार आहेत वरच्या उच्च पदावरील सर्वांचे वेतनाबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जो काही जी.आर शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय दिनांक पाहू शकता की 16 एप्रिल 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर आहे आणि लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवित आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण जी.आर जाणून घेऊयात। शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक 1 मुख्य लेखा शीर्ष 2236 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे मार्च 2024 ते एप्रिल 2024 या महिन्याच्या वेतनाकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 5 प्रमाणे एकूण 90 कोटी फक्त इतका निधी वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले मार्च 2024 व एप्रिल 2024 या महिन्याच्या वेतनाकरिता जो काही आहे खर्च जो काही होणार आहे जो काही निधी हा वितरित करावायचा आहे त्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी ती रक्कम पाहू शकता जे काही आहे 90 कोटी फक्त इतकी जी काही निधी आहे तो वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे। नेमकी मान्यता ही कुठल्या प्रकारे देण्यात आलेली आहे, कुठल्या लेखा शीर्षाला ही देण्यात आलेली आहे ते आपण खालील तक्त्यात समजून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम लेखा शीर्ष व बाब पाहूयात। यामध्ये 2236 पोषण आहार 101 विशेष पोषण आहार कार्यक्रम 08 एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 0805 अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100% कार्यक्रम 2236 194501 वेतन यासाठी लेखा अनुदान जे काय आहे 2024 ते 25 मधील एकूण ते म्हणजे की 40 कोटी एवढे आहे आणि मागणी केलेली जी काही तरतूद आहे ती म्हणजे की 45 कोटी एवढी जी काही आहे ती मागणी केलेली तरतूद आहे आणि प्रस्तावित वितरण जे काय आहे या शासन निर्णयान्वये ते म्हणजे की 22 कोटी 50 लाख एवढे हे आहे। खालील लेखा शीर्ष आणखी आपण पाहूयात। यानंतरचे जे काही लेखा शीर्ष आहे ते म्हणजे की 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 123 व 261 अन्वये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 2236 21 73 36 सहाय्यक अनुदाने वेतन यासाठी जे काही लेखा अनुदान एकूण जे काही आहे या वर्षातील ते म्हणजे की 120 कोटी एवढे हे आहे आणि मागणी केलेली जी काही तरतूद आहे ती म्हणजे की 135 कोटी एवढी जी काही आहे ती मागणी केलेली तरतूद आहे आणि प्रस्तावित वितरण जे काही आहे या शासन निर्णयान्वये ते म्हणजे की एकूण 37 कोटी 50 लाख एवढे हे आहे आणि त्यानुसारच जे काही लेखा अनुदान जे काही होणार आहे 2024 ते 25 मधील एकूण ते म्हणजे की 160 कोटी एवढे हे होणार आहे आणि मागणी केलेली जी काही एकूण तरतूद जी काही होणार आहे एकूण ती म्हणजे की 180 कोटी एवढी ही होणार आहे आणि प्रस्तावित वितरण जे काही आहे या शासन निर्णयान्वये ते म्हणजे की एकूण 90 कोटी एवढे जे काही आहे ते या शासन निर्णयाद्वारे वितरित हे केले जाणार आहे। चला तर यानंतरील अपडेट ही आपण सर्व जाणून घेऊयात। सदर निधीसाठी नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे असतील। त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे। त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी
वित्त विभागाच्या संदर्भाधीन परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीतील बाबींची तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष, वित्तीय अधिकाराचे प्रत्यायोजन यांचे काटेकोरपणे पालन करावे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा जो काही संगणक संकेतांक जो काही आहे तो म्हणजे की 2024-04-12-35-53-10-30 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला जर का हा जो काही शासन निर्णय आहे, GR आहे, हा जर का डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आपली जी की महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा GR डाउनलोड करू शकता। आणि करायला जमलं नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची PDF ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे, शासन निर्णय आहे, हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन GR तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।